श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम षष्ठोध्यायः श्लोक 4. श्रीगुरुभ्यो नमः. देवन्नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चान्तिदातुं वक्ष्यामि देशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिविरचितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. तदश्च इष्टानिष्टप्राप्तिपरिहारसाधनादर्शनात् वेदार्थाज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्ववेदार्थोपगुणहितां तदनुक्त केवल ईश्वरज्ञानमिष्टार्थयुक्तां च सर्वप्राणिनाम् अवगाह्यानवगाह्य रूपां केवल भगवत्स्वरूपरां परोक्षार्थं महाभारतसंहितामचीकृपद तच्चोक्तम् इत्यादि. ओम धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. श्री भगवानुवाच अशोच्यानन्नु शोचस्तप्रज्ञावादांश्च भाषते गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव. न हि असन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन. आरुरुक्षोर्मुनिर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्सनुसज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. योगारूढाचे लक्षण सांगितले. त्यावेळेस चांगल्या रीतीने आसक्त न होता सम्यक अननुषंग तस्यैव भवति. म्हणजे पदार्थाशी आसक्त न होणेपणा तेव्हाच होत असतो. तो दोषलयो दृष्ट्वा चितनेषां प्रयत्नतः स्वतःमध्ये दोष नाही सगळे दोष निघून जावेत हे बघणं आणि दुसऱ्यांच्या मध्ये देखील काही दोष राहू नये ते बघ योगारूढ म्हणतात त्याला. यदा हि न इंद्रियार्थेषु कर्मसु अनुसज्जते ज्यावेळेस इंद्रियांचा आणि पदार्थांचा न इंद्रियार्थेषु इंद्रियाला पाहिजे असलेले अर्थ जे पदार्थ त्याच्यामध्ये किंवा कर्म न कर्मसु अनुसज्जते कर्मामध्ये देखील आसक्त होऊ नये. कर्म असतात ना त्या कर्मामध्ये आसक्त होऊ नये. न कर्मसु अनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी सगळेच्या सगळे संकल्प करणं सोडून देणं. मला अमक पाहिजे मला तमक पाहिजे वगैरे इत्यादी संकल्प जे असतात की नाही ते सगळे सोडून द्यावे त्याला संन्यासी म्हणतात. आणि तसंच त्यालाच म्हणतात संन्यास. संन्यास म्हणजे काय हे पाहिजे ते पाहिजे अपेक्षा न करता राहणं. आणि तोच संन्यासी असला पाहिजे असं काही नाही. योगारूढ देखील तोच होतो. योगावर म्हणजे योग म्हणजे उपाय करण्यासाठी तो आसक्त होतो असा अर्थ. आता त्याचे योगारोह प्रयत्न कर्तव्य हा तो योगाचा आरोह म्हणजे योगावर चढणं योग उपाय करण्यासाठी चढणं प्रयत्नाने करावा लागतो म्हणून सांगितलं. तेच सांगितलंय उद्धरेत आत्मना आत्मानम अवसादयेत आत्मैव हे आत्मनो बंधू आत्मैव रिगुण आत्मना हा उद्धरेत इत्या ठिकाणी सांगितलंय. आत्मा कोणाचा बंधू आहे.
आत्मा हा कोणाचा बंधू आहे, कसा होतो, सगळ्या श्लोकात सांगितलं. उद्धरेर आत्मनात्मान आत्मानमवसादेर आत्मैव हि आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना बंधुरात्मा आत्मनस्तस्य आत्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वेव ते आत्मैव शत्रुवत. हे दोन श्लोकांनी आत्मशब्दाचा अर्थ स्पष्टपणे सांगितलेला आहे बरं का. कोणाचा बंधू आत्मा आहे, कस्य बंधू आत्मा इत्या बंधुरात्मेती म्हणून पदामध्ये आत्मशब्दाने कोण कोण घेतात. आत्मशब्दाचा अर्थ मन देखील होतो बरं का. पहिला आत्मनो जीवस्य, अजून एक आत्मशब्दाचा अर्थ जीव. जीवाला देखील आत्मा म्हणतात. आत्मा म्हणजे आपला आपला जीव. आत्मना म्हणजे तृतीय विभक्ती, आत्माने म्हणजे मनाने, मनसा, आत्मना मनसा. आत्मान म्हणजे कोण, तर जीवाला. मनाने आत्माला म्हणजे जीवाला आत्मैव मनः. आत्मैव शब्दाचा अर्थ मनच. आत्मना म्हणून अजून एक आत्मशब्दाचा अर्थ बुद्धी म्हणून घेतो बरं, ज्ञानाने अथवा जीवानी स्वतःनी. आपला आपण, जो कोणी आपला आपण मनाच्या द्वारे असा अर्थ, ते बुद्ध्या विजय. तसा बुद्ध्या म्हणजे बुद्धीने, आत्मना बुद्ध्या म्हणून दिले बघा. जो आपल्या मनाच्या द्वारे बुद्धी जाणून घेऊन विजय करून घेतो, प्राप्त करून घेतो, तो अशा मुक्तंच. म्हणून आत्मशब्दाचा अर्थ मन म्हणून देखील येतो. असल्या कारणाने मन हा परम कारण मानंती. प्रत्येक गोष्टीला मन हे श्रेष्ठ कारण आहे बर का. भागवतामध्ये कर्दरी नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट येते. त्या ब्राह्मणाने पुष्कळसे पैसे वगैरे कमावलेले असतात. कमावतो त्यावेळेस तो सगळ्यांच्या वर आपला अधिकार जमावतो, चालवतो. ज्यावेळेस तो कमावलेले पैसे सगळे गमावतो, म्हणजे लॉस व्हायला लागतो, त्यावेळेस तो पहिल्यासारखा सगळ्यांच्यावर अधिकार करायला गेला तर कोणी ऐकत नाही त्याचं. आणि आधी काय पैसे असतात, पैसे त्याचा जो असल्या कारण तोच आपल्याला पाहणारा, त्याच्याशिवाय आपल्याला काही गती नाही. म्हणून तो जसं म्हणेल तसं ऐकतात, जसं करेल तसं करून घेतात बरं का. मग नंतर जेव्हा लॉस होतो त्यावेळेस तो म्हणतो, अरे माझा ग्रहचार चांगला नाहीये, माझ्यावर देवतांचा कोप आहे, मला असं झालं असेल तसं झालं असेल. काही नाही, कशाचं काही कारण नसतं बरं का. स्वतःच मनच मुख्य कारण असते. ज्या मनाने पैसे कमवावेत अशी इच्छा केलेली असते की नाही, ते मन जरा कारण असते मुख्य. म्हणून तो म्हणतो न देवता न ग्रह न कोणी रिक्षा वगैरे कोणी नाही बरं का. मला अशी परिस्थिती येण्याला काय कारण आहे, माझं मनच मला कारण आहे म्हणून म्हणतो. म्हणा परम कारण म्हणती म्हणून म्हणतो. आपलं मनच आपल्याला दुःख कष्ट वगैरे प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे मिळण्यासाठी कारणीभूत होतो बरं का. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. अजून एकीकडे भागवतातच सांगितलं, मनच मनुष्यांना बंध किंवा मोक्ष देण्यासाठी कारणीभूत होतात बरं का. मनामुळे तुम्हाला संसार बंध लागू होतो आणि ह्या मनामुळे मनुष्यांना जे आहे मोक्ष प्राप्त होतो. म्हणून उत्तरेन मनसा जीवम जीवम अवसादयेत. मनाने जीवाचा उद्धार करून घ्यावा, त्या जीवाचा नाश करून घेण्यासाठी प्रयत्न करू नये. न जीवम अवसादयेत, जीव नष्ट होण्यासाठी प्रयत्न करू नये किंवा कष्टामध्ये पडण्यासाठी पडू नये असं बघावं. जीवस्य बंधू म्हणून प्रत्येक जीवाला म्हणजे आत्म्याला बंधू कोण आहे, तर बंधू तोच आहे आणि शत्रू देखील तोच आहे बरं का. जीवस्य बंधू शत्रुश्च मन एव न संशय. प्रत्येक व्यक्तीला बंधू आणि
शत्रू दोन्ही पण मनच असते. मन एव न संशय म्हणून हे सांगितलं. मग एवढं हे सगळे अर्थ त्याच्याने जाणून घ्यावेत. उद्धरेद आत्मना आत्मानम आत्मानम नावसादय न आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपर आत्मजा आत्मन हा म्हणजे आत्म्याचा जीवाचा शत्रू आणि बंधू मनच आहे, याच्यामध्ये शंका नाही होणार. जीवेन बुद्धी आहे आत्मनोचितम. जीवानी म्हणजे आत्म्यानी बुद्धीद्वारा आपल्या बुद्धी म्हणजे जातो अर्थ घेतला. बुद्धी म्हणजे आत्मशब्दाचा अर्थ बुद्धी घेतला बरं का. जीवेन जीवानी आपल्या बुद्धीच्या द्वारे यदा हे यदा आत्मनोचितम ज्यावेळेस बुद्धीच्या द्वारे आपलं मन जिंकून घेतो किंवा स्वतःला जिंकून घेतो, तर तो बंधू, त्यावेळेस तो बंधू असतो. आणि ज्यावेळेस त्याला जिंकू शकत नाही, स्वतःच्यावर काबू आणून घेऊ शकत नाही, त्यावेळेस तो जीव आपल्या बुद्धीच्या द्वारे काबू आणून न घेतल्या कारणाने शत्रू देखील होतो बरं का. मन शत्रू देखील होतं, बुद्धी देखील शत्रू होते. शत्रू अन्यत्र कास्य बंधू तोच असतो आणि शत्रू देखील तोच असतो. तर तो या करता जे बुद्धी बरो जय जय मिळवून घ्यावा, जय कमवून घ्यावा. बुद्धी बला हा बुद्धीच्या बळाने जय मिळवून घ्यावा बरं का. नरस देव तदेव तदेव च भक्त्या मधुकैटभारू. म्हणून त्या बुद्धीच्या बलाने मनुष्याने तद्देवे तेच ज्ञान किंवा बल कुठे घालावं, भक्ती इत्यादिकाच्या सहित मधु कैटभ दोन्हीचा आरी असणारा. मधु आणि कैटभ दोन आहेत बरं का. असुर होते विष्णू कारण मलोद्भूत मधु कैटभ म्हणून सांगतात. विष्णू परमात्म्याच्या कानातील मळाने मळ असते की नाही, कानात जमा झालेला मळ असतो, त्याच्यापासून दोघं जण उत्पन्न होतात. उजव्या कानातून डाव्या कानातून एक 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 जण उत्पन्न होतात. ते काय आहे, वराह पुराणामध्ये याच्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे बरं का. वराह पुराणात त्याच्या आधीच्या सृष्टीमध्ये, आता जी चालू आहे ही सृष्टी जी झाली त्याच्या आधी अजून एक जण ब्रह्मा होता. त्या ब्रह्माच्या सृष्टिक्रमामध्ये दोन गोष्टी आपण करत असतो आणि दोन गोष्टी सोडतो. ते कसं, मोक्ष मिळायचं झालं तर चांगली गोष्टही सोडून द्यावी लागते, वाईट गोष्टही सोडावी लागते. आता चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला घर पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे करून विचार करत जे काही करतात, शत्रूंशी इत्यादिकांशी भांडण वगैरे करतात, त्याचं वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं असं चिंतन करतात. तसं चिंतन केल्याने देखील एक पाप असतं बरं. आणि ते पाप जमा झालेलं असते. आणि तसलं पाप भगवंताचं नामस्मरण केल्याने किंवा पूजा आदी केल्याने नष्ट होऊन जात आणि ते जमा होऊन जातात. हे जमा होऊन जातात. नष्ट झालं तरी कुठेतरी राहावं की ते नष्ट झालेलं ते जमा होतं. आणि त्याशिवाय चांगलं कार्य आपण करतो. चांगलं कार्य करणं म्हणजे आता तुम्हाला यज्ञ याग वगैरे करत असतात किंवा जप पूजा पाठ अनुष्ठान करत असतात. ते कार्य करत असताना तुम्हाला चांगली गोष्ट करत असताना जे काही अडथळे येत असतात, थंड पाण्याने थंडीमध्ये स्नान करणं, यज्ञ करताना तुमच्या डोळ्यामध्ये धूर वगैरे जमा होऊन त्रास होणं वगैरे असे असतात की नाही. चांगलं कार्य करत असताना जे काही मध्ये अडथळे घालणारे अशा गोष्टी असतात की नाही, चांगल्याच गोष्टी असतात ते. पण थंडीमध्ये स्नान करणं वगैरे चांगलंच असते. तसलं ते देखील त्याच्यामुळे मला
इतका त्रास होत आहे असं न समजता सहन करून घेणं, हेही पाप निवारण कसं आहे. तसले दोन ते गोष्टी आहेत बरं का. तसले चांगलं काम करत असताना जे काही अडथळे रूपाने आपल्याला आडवे येत असतात ते शुभ असतात, चांगलेच असतात. पण त्याला आपण त्याच्याने त्रास झालेले जे आहे सोडून देतो. भगवंताचं ध्यान करायच्या वेळेस ते आपण जितके इतके त्रास झाले तरी सोडून, आणि ते सोडून दिलेल्या गोष्टी एक इतका, एक मधु म्हणजे गोड असतात, आणि दुसरे ते देखील पाप असतात बरं का. जे आपल्या हातून दुष्ट किंवा आपल्या शत्रू असणाऱ्या लोकांचा संहार करावा वगैरे विचार करतो, ते एक प्रकारचे पाप. असे दोन गोष्टी आहेत. एक काही की ते सगळं ग्रुप जमा झालेलं असते, ते हिप जमा झालेलं असते ते, आणि दुसरं हिप हे, असे दोन्ही जे जमा झालेले असतात गेल्या ह्याच्यातले, ते दोन्ही विष्णू परमात्म्याच्या कानाच्या मध्ये मळ रूपाने अडकलेले असतात. ते प्रकृती देवी तसला मळ जे अडकलेले असतात की नाही, ते दूर करावे परमात्म्याने, मग दुसरी सृष्टी सुरू करावी. दुर्गा देवी लक्ष्मी देवी प्रार्थना करते, त्यावेळेस प्रार्थना केल्यावर त्या विष्णू परमात्म्याच्या कानाच्या मळापासून जो जे बाहेर येतं की नाही, त्या मळापासून बाहेर आलेले हे दोन्ही गोष्टी मधु आणि कैतव या रूपाने बाहेर येत. म्हणून विष्णू कर्ण मलोद्भूतौ म्हणून सांगितलंय. आणि ते त्यांचा संहार ते सगळे नष्ट करावे, ते नष्ट करावे त्या उद्देशाने परमात्म्याने त्या मधु आणि कैटभाना दोघांना मारून टाक, युद्ध करू. खूप वर्षानुवर्ष युद्ध चालतं, आणि मग ते दोघं जण त्या परमात्म्याने इतके वर्ष आपल्याशी युद्ध केलं म्हणून त्याने युद्धाचं जे त्याचं सामर्थ्य आहे परमात्म्याचं बघून संतुष्ट होऊन जातात ते दोघं जण. मधु आणि कैटभ दोघेही संतुष्ट होतात, आणि संतुष्ट होऊन विष्णू परमात्म्यालाच विचारतात, तुला काय पाहिजे मागून घेऊन. त्यास परमात्मा म्हणतो, काही नाही, मला तुम्हाला कसं मारावं, तुम्ही काय केल्याने मरू शकतात हे सांगा. मग त्या दोघांनी काय सांगितलं, आवाम जैन यत्रोर्वी सलिलेन समाप्लुता, म्हणजे ज्या ठिकाणी भूमी पाण्याबरोबर मिसळलेली नसतीये किंवा पाण्यामध्ये ओली झालेली नसतीये, तशा ठिकाणी तशा गोष्टीने आमचा संहार होतो. ते ऐकल्यावर विष्णू परमात्म्याने काय केलं, त्या मधुला आणि कैटवाला दोघांनाही आपल्या मांडीवर घातलं. कारण सगळीकडे पाणी नव्हतं, त्या दुसरीकडे कुठे काही जागा नव्हती, पण त्या दोघांनाही आपल्या मांडीवर घातलं आणि चिरडून टाकल्यासारखं असं घासूनच टाकलं, असं घासून त्यांच्यामध्ये असणारं जे फॅट आहे की नाही, ते फॅट सगळं त्याच्या मांडीला लागलं. परमात्म्याच्या मांडीला लागल्यावर मग त्या परमात्म्याने काय केलं, त्याला त्या दोघांचा संहार झालेला बघून मग ते जे मांडीला लागलेली धूळ वगैरे होती ना, त्यांचं मळ, फॅट, मेदस म्हणतात त्याला, फॅट, तर फॅट काय केलं, असं घासून झाडून काढलं त्याने. झाडून पाण्यावर पडल्यावर मग त्यांच्या त्या फॅटने भूमी तयार झाली बरं का. म्हणून भूमीला मेदिनी देखील नाव आहे. मेदिनी म्हणून भूमीला म्हणायचं कारण मेदस, मधुकैटभांचा मेदस पासून म्हणजे फॅटनेस पासून जे आहे हे उत्पत्ती झालेली आहे. ही एक गोष्ट तुम्हाला, मेदिनी शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्या मधुकैटभ हे शब्द इथं आल्या कारणाने त्याचं स्पष्टीकरण करून सांगितलं बरं का. हे मधु आणि कैटभ रूपी असतात हे दैत्यात मारणारा परमात्मा. ते जयेत बुद्धी बलानी, आपल्या बुद्धीच्या बळाच्या द्वारे माणसांनी त्यांच्यावर जय आणून घेऊन, काबू आणून देवाच्या ठिकाणी भक्ती वगैरे ठेवावी, करावी. तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टीवरून तुम्हाला कळून जातं बरं का. अनात्मन अजितात्मन, म्हणजे ज्यांनी आपल्या मनावर बुद्धीवर काबू आणलेला नसते अशा पुरुषाला. अजितमनस्कस्य म्हणजे ज्यांनी आपल्या काबूमध्ये आणलेला नाहीये तशा व्यक्तीला, मग त्या व्यक्तीला म्हणजे त्या पुरुषाला मन हेच
शत्रू होतो बरं का. तदपि मनो अनुपकारी इति अनात्मा. मन जरी असलं तरी देखील आपल्याला जर उपकार करणारं नसतं तर ते अजूनही नसल्यासारखं अनात्मा म्हणून त्याला म्हणतात. अनात्मा सन्नपि भृत्यो यस्य न वृत्त्यपदे वर्तते स हि अवृत्त्या. जो एखाद्या राजाचा भृत्य असतो, सेवक असतो, तो सेवक पदावर त्याला नियुक्त केला असताना तो सेवा धर्म बरोबर आचरण नाही केलं म्हटलं तर तो जरी भृत्य असला तरी देखील अवृत्तेच आहे तो. सेवकपणा म्हणजे सेवक पदावर असून तो सेवा जर नाही केली तर अवृत्तेच तो. तशात्मा मन एव. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आत्मा म्हणजे मन शत्रू रूपाने शत्रुत्व रूपाने शत्रुत्व आपल्याशी करत राहत असतो असं याप्रमाणे सगळ्या गोष्टींनी उत्तरे आत्मना आत्मा आत्मा अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मा आत्मनस्य येन आत्मैव आत्मना जितः आत्मानस् आत्मा अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. हे दोन श्लोकांचा अर्थ विवरण करून सांगितलं. जितात्म्याचे फल ज्यांनी आपला मन आपल्या कामामध्ये ठेवून घेतलेलं असते की नाही त्याचं फळ काय असतंय ते सांगा. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्यांनी आपला आत्मा आपल्या काबूमध्ये आणून घेतलेला असतोय, जीव मन आपल्या काबूमध्ये आणून घेतलेला असतोय, तो व्यक्ती प्रशांत मनाने युक्त असतो. त्या माणसाचे मन शांत असत आणि शांत असताना परमात्म्याच्या बद्दल विचार करायला गेला असताना त्याच्यामध्ये आसक्त होऊन राहतो, स्थिरपणे विचार करत बसतो. पण ते कोणालाही बघा, मन जर विक्षिप्त असलं तर सांगितलेली गोष्ट त्याला कळतच नसते. मन जर विक्षिप्त नसलं, शांत असलं तर काही सांगितलेल्या गोष्टी त्याला लवकर कळत नसताना कळतच नाही. काय म्हणतात, काय काय असं विचार करतात, मध्ये बोलत राहतात. मग याकरता मन आपलं कसं असावं, विक्षिप्त नसावं. कसं आहे, जितात्मा ही प्रशांतो भवती. जितात्मा जो असतो तो प्रशांत होतो आणि परमात्म्याचं चिंतन करत असताना परमात्म्याची गोष्टी, परमात्म्याची माहिती त्यांच्या मनामध्ये, मनाच्या द्वारे आतमध्ये शिरती, बुद्धीच्या मध्ये शिरती. परमात्मा समाहित म्हणून सांगितलेलं आहे. न तस्य मन प्रायो विशेष गच्छती. अशा व्यक्तीचे मन प्राय कोणत्याही विषयी, कोणत्याही प्रसंगाने विषयामध्ये आसक्त होत नाही, पदार्थामध्ये आसक्त होत नसतं बरं का. तदाच परमात्मा सम्यक हृदयाहिता सन्निहितो भवती. अशा परिस्थितीमध्ये परमात्मा चांगल्या रीतीने हृदयामधून प्रविष्ट होऊन सन्निधान करून राहत असतो, त्यांच्या हृदयामध्ये सन्निधान करून राहत असतो बरं का. आणि तोच व्यक्ती अपरोक्ष ज्ञानी देखील होत असतो, त्यालाच म्हणतात अपरोक्ष ज्ञानी. अपरोक्ष ज्ञानी जो व्यक्ती असतो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा राहत असतो, पण अशा रीतीने घट्टपणे ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आसन्न होऊन राहतो, तशा व्यक्तीलाच अपरोक्ष ज्ञानी म्हणतात. अपरोक्ष ज्ञानीलो लक्षण स्पष्ट येते. अपरोक्ष ज्ञानी जे लोक असतात त्यांचे लक्षण सांगायला लागले. शीतोष्ण इत्यादी. शीतोष्ण सुख दुःखे तसा मानापमान. शीत उष्ण सुख दुःख इत्यादी का मान झाला, गौरव मिळाला, अपमान झाला, दोन्ही वेळेस सारखा असतो. कशाने त्याला दुःख होतं किंवा सुख होतं असं नसतंय बरं का. असं ज्यांनी आपले मन काबूमध्ये आणून घेतलेलं असतं की नाही, त्या व्यक्तीला शीत उष्ण सुख दुःख मान अपमान ह्याच्यामुळे
कोणत्याही प्रकारचा विकार होत नसणारा व्यक्ती जो असतो की नाही तो अप्रोक्ष ज्ञानी असतो सांगितलं. शीत उष्ण आधी कूटस्था, शीत उष्ण इत्यादी जे आहेत ना एक कूट आहे. कूट शब्दाचा अर्थ काय? कूट शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. कूट शब्दाचा अर्थ समूह, आकाश. कूट म्हणजे आकाश, सगळ्या गोष्टीला अवकाश देणाऱ्या, सगळ्या गोष्टीला ज्या ठिकाणी अवकाश दिला जातो ते आकाश. अवकाश म्हणजेच आकाश. आकाशामध्ये सगळ्या गोष्टींना अवकाश मिळतो का? आकाशामुळे कोणती ही गोष्ट आहे याला जागा नाही सरकवा म्हणून असं म्हणता येत नाही. म्हणून आपण स्वयंपाकामध्ये देखील एक कूट म्हणून करत असतो. स्वयंपाकामध्ये कूट केलं जातं. ते कसं असतं माहिती आहे का? कूटामध्ये डाळ, अनेक प्रकारच्या भाज्या, चिंच, गूळ, तिखट सगळे एक ठिकाणी जमा केले जातात. पण आकाशामध्ये कसं असते, सगळ्या गोष्टीला अवकाश जसा मिळतो की नाही तसं त्या होळी सारखं वगैरे करतात, त्याला कूट म्हणतात बरं का. कूटस्था म्हणजे काय? सगळ्या गोष्टींना आपण जर आपल्या मनाच्या द्वारे अवकाश दिलो तर काय होतं, मन शांत राहत नसतंय, चलबिचल होऊन जात. पण कूटस्थ शब्दाचा अर्थ एवढा आहे बरं का. विजितेंद्रिय म्हणून शीत उष्ण इत्यादी कूटामध्ये, म्हणजे कूट म्हणजे समूहामध्ये त्यांचा इंद्रिय निग्रह होऊ शकत नाही. आणि तसं ज्या व्यक्तीने हे सगळं इंद्रिय निग्रह तशा गोष्टीमध्ये देखील इंद्रिय निग्रह करून घेतलेला असतो तो ज्ञान विज्ञान दृप्ता. ज्ञान आणि विज्ञानाच्यामुळे संतृप्त झालेला असतोय जीव, परमात्मा त्याच्यावर संतुष्ट झालेला असतोय तो. विजितेंद्रिय, हा त्यालाच म्हणतात विजितेंद्रिय. याची कूटस्थत्व हे तू कूटस्थ जरी असला तरी देखील इंद्रिय सगळे निग्रह करून जिंकून घ्यावे बरं का. विज्ञान विशेष विज्ञान म्हणून तिथं आहे. ज्ञान विज्ञान दृप्तात्मा कूटस्थ विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांक्षण. विज्ञानम विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान, विशिष्ट प्रकारचं एक ज्ञान असते ना त्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञानाला देखील विज्ञान म्हणतात. सामान्य ये स्वविज्ञेय विशेष मम गोचर. सामान्य विषयांनी जे काही कळत नसतं ते विशिष्ट प्रकारच्या विज्ञानामुळे ज्ञानामुळे विज्ञान, वि म्हणजे विशिष्ट, ज्ञान म्हणजे ज्ञान, विज्ञान म्हणजे ते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाने ती गोष्ट कळून जाते, त्याला विज्ञान म्हणतात. देवादीनांत ज्ञान, देव इत्यादिकांना जे काही ज्ञान असते की नाही त्या ज्ञानाला ते ज्ञान कसं असते, विज्ञान म्हणून त्याला म्हणतात. तसलं विज्ञान आपल्याला येणं फार कठीण असतं असं सांगितलं. श्रवणान् मननाच्चैव यज्ञानोपजायते तज्ज्ञानं दर्शनं विष्णु विज्ञानं शंभुरब्रवीद. शंकराने सांगितलं श्रवण केल्यामुळे किंवा चिंतन केल्यामुळे जे ज्ञान आपल्याला उत्पन्न होत त्या ज्ञानाला विष्णू बद्दलचे ज्ञान, विज्ञान किंवा त्या ज्ञानाला विज्ञान देखील म्हणतात, ज्याच्यामुळे विष्णू परमात्म्याचे ज्ञान होऊ शकते. विज्ञान ज्ञान अंगारे हे विशिष्ट दर्शन तथा. विज्ञान म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचे जे अंग, वेद आणि वेदाचे अंग, त्याबद्दलचं विशिष्ट प्रकारचं जे दर्शन होतं, ज्ञान होतं, त्याला विज्ञान म्हणतात इत्यादी. हे विज्ञान शब्दाचे अर्थ आहे. कूटस्थो निर्विकार. हा कूटस्थ म्हणजे कूटामध्ये असला तरी देखील त्याला विकार वगैरे प्राप्त नाही, तो कूटस्थ. हा कूटवस्थित, हा कूट म्हणजे कूटामध्ये जरी असतात तरी देखील त्याचा इजा किंवा परिणाम त्याच्यावर होत नसतो तो. कूटम आकाश, कूटम सम विदलम व्योम आकाश उच्यते. कूट म्हणजे आपल्या विदल म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारा दळ न
म्हणजे दळ असतात की नाही, हृदय नावाचं कमळ, त्या कमळाचे दळ असे विकसित व्हावे. आणि त्या विकसित झालेल्या कमळाच्या मध्ये आकाशाप्रमाणे आज येऊन जे राहत असतं त्याला कुट. संधी आकाश उच्चते, सगळ्यांना संधी आणून देणार आकाश. असा अभिधान कोशामध्ये कूट शब्दाचा अर्थ आकाश म्हणून सांगितलं, हृदय आकाशामध्ये असा. योगी योगं कुर्वन, योगी योग करत असतो. योगी योगं कुर्वन, युक्तो योग संपूर्ण. हा, योग करत असणारा योगीला उपाय जे म्हणजे उपाय जे प्राप्त होतात त्याला त्या उपायाने युक्त असतात योग संपूर्ण म्हणून. एवं भूतो योग अनुष्ठाता योग संपूर्ण उच्चते. या प्रकारे योगाचे अनुष्ठान करणारा जो असतो त्या व्यक्तीला योग संपूर्ण व्यक्ती म्हणतात किंवा अपरोक्ष ज्ञानी म्हणतात इत्यर्थ. हे 7, 8 या दोन्ही श्लोकांनी सांगितलेल्या गोष्टीचा अभिप्राय इथं दाखवून दिलेला आहे बरं का. तो जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमान ज्ञान विज्ञान दृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्ते इत्युच्यते योगी समलोष्ठाश्मकान्. हा, लोष्ठ काय, अश्म काय, कांचन काय, काही मिळालं तरी ज्याची परिस्थिती एकाच प्रकारची राहत असते, जो एका प्रकारेच राहत असतो, त्या व्यक्तीला अपरोक्ष ज्ञानी असं म्हणतात. ही गोष्ट त्याच्यामध्ये समज एवं भूतो योग अनुष्ठाता, या प्रकारच्या योगानुष्ठान करणाऱ्याला योग संपूर्ण व्यक्ती म्हणतात. आणि तोच अपरोक्ष ज्ञानी म्हणून म्हणला जात असतो. असा अर्थ स्पष्टपणे दाखवून आचार्यांनी दाखवून बरं का. सुरन मित्र आर्य हरी उदासीन मध्यस्थ द्वेषी अबंधू इत्यादी साधुष्वपी पापेषु साधू सज्जन लोकांच्या ठिकाणी, पापिष्ट लोकांच्या ठिकाणी समबुद्धी इत्यादी. आता समबुद्धी कशा असतात त्याच्याबद्दल विशिष्ट प्रकार. पुन्हा कधी महाराज 9 तारखेला नाहीये ना, 9 तारखेला परवा नाहीये, उद्या आहे की